श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य आधार शोधले मी. लेखिका विजया ब्राह्मणकर, दिग्दर्शक अशोक जांभूळकर आणि सादरकर्ते चंद्रमणी बेसेकर. दादा, मला जरा हे समजावून सांगणार आहे. काय? माझ्या तर अजिबात लक्षात राहत नाही हा इतिहास. ते साल, इसवी सन, ते राजे, ते युद्ध, बाप रे, वाचताना डोकं कसं भणभणून जातं बघ. आणि इकडं मी समजावून सांगतो. आणि हे बघ गौरी, पहिल्यापासून नीट मन लावून वाचायचं. अरे हे जे साल, इसवी सन आहेत ना, ते नीट पाठ करायचे. हा, आणि एक लक्षात ठेव, काय? मन लावून वाचलं ना की सारं लक्षात राहतं. पण दादा, अभ्यासात लक्षच लागत नाही रे. भूकही खूप लागली. नाही नाही नाही, आधी अभ्यास पूर्ण कर, मग जेवण. पण इथं जेवण जातंय कोणाला? नुसता वैताग आहे. दादा, एक विचारू? लवकर विचार. काय ते? असं चिडतोच काय रे? अगं पण मला फार एकटं वाटतं रे. सॉरी सॉरी गौरी. अगं पण हे बघ, मी आहे ना, आपण दोघं आहोत ना एकमेकांना. दादा, मम्मी खरंच खरी आपल्याला सोडून जाणार? ए बाई, तू अशी रडू नकोस. आता पुढं काय होणार काय माहित. आपल्यावरती जीवापाड प्रेम करणारी मम्मी अशी एकाएकी का बदलली? अशी का वागते ती? पण आपली मम्मी चांगलीच होती ना रे दादा, आणि अजूनही ती चांगलीच वागते. चांगली वागत नाही, नाटक करते. चांगलं वागण्याचं नाटक. अगं बाहेर गेलं ना की सारे कीव केल्यासारखे बघतात बघ आपल्याकडे. असा संताप येतो. काल त्या बाजूच्या काकू म्हणत होत्या. काय म्हणत होत्या रे काकू? म्हणत होत्या, आई लग्न करणार आहे म्हणे तुझी, नवीन वडील मिळणार आहेत म्हणे तुम्हाला. हो, पण सांभाळ म्हणाल्या. एकदा लग्न झालं ना की मुळीच विचारणार नाही आपल्याला, असं म्हणत होत्या त्या. खरंच खरे दादा, आपला छळ होईल. ए गौरी, कोण आलाय ग? दादा, मम्मी आली वाटतं. येऊ दे, तू कर अभ्यास. बेटा गौरव, ए गौरी, अरे तुम्ही दोघं जेवलात का? अरे काही खाल्लत का? अरे डायनिंग टेबलवरती लाडू चिवडा करून ठेवलाय, तो सुद्धा तसाच दिसतोय. या बरं लवकर इकडे या, आपण खाऊया थोडं, आणि मग मी स्वयंपाकाचं बघते. या बरं लवकर. आणि सांगा बघू स्वयंपाक काय करायचंय ते. हे बघ, तुला काय करायचंय ते कर, आम्हाला जेवायचं नाही. अरे अरे पण का जेवणार नाहीयेत तुम्ही? हा, सांगा ना, सांगा. का असा उभा दावा मांडलाय तुम्ही लोकांनी? तुमचे पप्पा असे मध्येच निघून गेले. या तिढा निर्माण झाला. काय करू ते सुद्धा मला कळत नाही. हे बघ, आम्हाला तुला काही विचारायचं आहे. कुणाशी बोलतोयस? तुझ्याशी. मग मग मम्मी नाही म्हणतायत मला? मी एवढी का परकी झाले रे तुम्हाला? हो, तू आता परकीच होणार आहेस ना गौरव. आणि आम्हाला मात्र पोरका करणार आहेस. गौरव, अरे काय बोलतोयस तू? का खोटं बोलतोय मी? अरे पण बिन काही नाही, फक्त एकच सांग, खरंच का तू लग्न करणार आहेस? होय. म्हणजे तू आम्हाला सावत्र वडील आणणार आहेस म्हण. गौरव, अरे काय बोलतोयस तू? हे तुझं तुला तरी कळतंय का? आणि कोण छळ करणार आहे तुमचा? मी काय बोलतोय हे जसं की तुला कळतच नाहीये. मला खरंच कळत नाहीये रे गौरव. अरे जरा स्पष्ट बोल ना. आणखीन स्पष्ट बोलू? होय, आणखीन स्पष्ट बोल. तुझ्या मनात काय आहे ते तरी कळू दे. तू आता लग्न करणार ना, म्हणजे तुला आता आमची गरज नाहीये. गौरव, आम्ही नकोसं झालो तुला. अरे तुम्ही असं काय समजताय रे? काय समजताय तुम्ही असं? तर काय चुकीचं आहे त्यात? होय, चुकीचं आहे. म्हणजे तू करतेस ते योग्य. असं कर,
आम्हाला एकदाचं विष देऊन मारून टाक म्हणजे झालं. नाहीतरी काय पुढे तेच होणार आहे म्हणा. अरे अरे ते वेड्यासारखं काय बोलायचं रे गौरव. कोण मारणार आहे तुम्हाला. तू तू आणि तुझा तो. गौरव गौरव अरे अरे जरा तोंड सांभाळून बोल. का राग आला आणि ओरडतेस कशाला. तुम्ही असं का वागताय रे माझ्याशी. आणि आणि काहीतरीच काय बोलताय गौरव. का खोटं बोलतोय मी. खरंच बोलतोय ना. गौरव गौरी अरे अरे ह्या रे असे माझ्यासमोर. ए अजिबात आम्हाला हात लावू नकोस. अरे अरे असं असं का झिटकारताय रे मला. आणि अलीकडे तर हे काय चालवलंय तुम्ही. तुमचं सारं वागणंच बदललंय. नीट खात पीत नाहीत तुम्ही की नीट बोलत सुद्धा नाही. असे काय वागतात रे तुम्ही. आम्ही वागतो ते तुला दिसतंय आणि तू वागतेस ते योग्य आहे का. गौरव बोल ना आता का नाही बोलत. आणि लग्न करते. अरे अरे मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय याचा अर्थ मी तुम्हाला सोडून जाणार आहे असं नाही होतंय रे. मग काय अर्थ होतो. सांग ना काय अर्थ होतो. अरे अरे माझ्या राजांनो तुम्हाला आई आहेच आणि आता वडीलही मिळणार आहे. वडील 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 चांगले असतात प्रेम करतात. आमचे पप्पा किती छान होते. आता येणार आहेत ते सावत्र वडील. गौरव पोरांनो असे काही एक होणार नाहीये. खरंच सांगते असं काही एक होणार नाहीये. आणि 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 मी आहे ना. मी असल्यानंतर असं खरेलच कसं रे. अरे अरे मला तुमची फिकीर नाहीये का पोरांनो. मम्मी खरंच तुला आमची फिकीर असती तर तू हा निर्णय घेतला असता. गौरी गौरी अगं मी घेतलेल्या निर्णयात तुमचंही हित आहेच ना. आमचं हित आम्हाला चांगलं कळतं आणि आता पुढचं भविष्यही कळतंय. कधी ना कधी आम्हाला बेगावरच्यासारखं रस्त्यावर यावंच लागेल. आणि आता पाठीशी उभे राहायला आमचे पप्पाही नाहीत. गौरव गौरव अरे तुम्हाला बेवारशा सारखे रस्त्यावर कोण काढणार आहे रे. आणि आणि हे सगळं सारं कुणी भरवलं रे तुमच्या मनामध्ये. कुणी कशाला भरायला हवं मम्मी. आम्हाला काय कळत नाही. हो ना आम्ही काही कुकुले बाळ थोडी आहोत. आणि हे बघ मम्मी आम्हाला सारं कळतं. तू जर तुझ्या निर्णयावर ठाम असशील ना तर आमची काही वेगळी व्यवस्था करायला हवी तुला. म्हणजे म्हणजे कुठे जाणार आहात तुम्ही. हॉस्टेलवर राहू. काय नाहीतर कुठेही राहू. आमचं आम्ही काय करायचं ते पाहू. हॉस्टेलवर राहण्याची काही एक गरज नाहीये. म्हणजे घर काय अपुरं पडतंय तुम्हाला. आम्ही इथं राहणार नाही. काय ग गौरी. हो ना आम्ही इथं राहणार नाही म्हणजे नाही. हे बघा मुलांनो हे घर तुमचंच आहे आणि तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. पण आम्ही इथं राहणार नाही हे नक्की. चल चल का गौरी. अरे अरे मुलांनो ऐका तरी. अरे अरे जेवण तरी करा. का मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. आणि काही जोडण्यासाठी काही तोडावंच लागतं का. असा कसा हा जगाचा न्याय आहे कुणास ठाऊक. मी घेतलेल्या निर्णयाने सारी सारी नाटकी तुटून गेली आहेत. आई बाबाही दुरावले. अरे अरे ज्यांचं मम्मी शिवाय पान हलत नव्हतं ती पोटची पोरं तोंडाकडे पाहायला सुद्धा तयार नाही. की एक शब्द सुद्धा नीट बोलायला तयार नाही.
शेजारी पाजारी कुत्सितपणे पाहत असतात, हसतात. त्यांच्या नजरेत तर निव्वळ तुच्छता भरलेली असते. इतरांचं ठीक आहे, पण पण आईबाबांनी आपल्या लाडक्या लेकीला समजून घेऊ नये. मुलांच्या मनात एवढं वाईट साईट आलाय तरी कुठून? पोरांनो, पोरांनो, अरे अरे कसं सांगू रे तुम्हाला? रात्रंदिवस तुमच्याच फक्त तुमच्याच भल्याचा विचार असतो माझ्या मनात. तुमच्या इतकं जवळचं कोणी नाहीये रे मला, खरंच कोणी नाहीये मला. अरे कोण दिवाकर तुम्ही? हो मीच. तुला बरं नाही का ग? नाही ठीक आहे ना. अगं 2 दिवसांपासून ऑफिसात दिसत नाहीस ते. नाही म्हणजे खरंच तब्येत ठीक नाही ना? नाही हो. खोटं सांगतेस? नाही तर माझी नजर का लावतेस? कुठे काय? देव देव काय झालंय अगं? तू डोळ्यात पाणी? नाही हो, कचरा गेलाय. खोटं अगदी साफ खोटं बोलतेस देव. अगं सांग ना काय झालं ते. देव दिवाकर, अगं रडतेस का तू? मुलं अजिबात ऐकत नाहीये तू. अगं मुलं लहान आहेत आणि त्यांचं बोलणं एवढं काय मनाला लावून घेतेस तू? दिवाकर देव, अगं तू विचारी आहेस आणि आपण सारं विचार करून करतोय सगळं. अगं मुलांचे विचार आज न उद्या बदलतील. आपण त्यांना बदलायला भाग पाडू. अगं अजून मुलं लहान आहेत देऊ. दिवाकर, दिवाकर, अहो मुलं आता लहान राहिली नाहीये, मोठी झालीये. मोठी, एवढी मोठी की आता मलाच ती चाप विचारायला लागली. अहो मला एक कळत नाहीये दिवाकर, असा कसा हो हा समाज? पत्नीच्या निधनानंतर पुरुष दुसरं लग्न करण्यास मोकळा असतो. कारण तो पुरुष असतो ना. पुरुषांच्या मनाचं आभाळच मोकळं असतं. परंतु अशा संदर्भात एखाद्या विधवा स्त्रीनं जर असा निर्णय घेतला ना तर तो समाजाला रुचतही नाही आणि पटतही नाही. जाऊ दे ग, एवढा विचार कशाला करतेस तू? आणि इतरांचा विचार आपण कशाला करायचा देव? हो पण इतरांना माझा विचार करायचा असतो ना. कुठं घराबाहेर पडलं की कॉलनीतल्या दार खिडक्यांना डोळे फुटतात, कुत्सितपणानं हसतात. घरी आल्यानंतर तर आपलेपणा. आपल्याच घरात आपल्याला परक्यासारखं वाटतं. पोटच्या पोरांनी तर उभा दावा मांडलाय हो माझ्याशी दिवाकर. देव, उभा दावा. देव शांत हो देव. त्यांना तर मी नजरेसमोर सुद्धा नको असते. काळजाला खरं पडतं तो त्यांच्या असल्या वागण्यानं. दिवाकर, आपण घेतलेला निर्णय चुकीचा तर नाही ना? काय हे देव यांनी? अगं आधी असले विचार काढून टाक अगदी मनात ना. देव, आईबाबांची भेट झाली इतके? नाही म्हणजे त्यांना सांग सर, त्यांचा सल्ला घे. आणि बघ तरी त्यांना तुझा निर्णय अगदी मुळीच चुकीचा वाटणार नाही. बघ देव. वाटतोय दिवाकर, वाटतोय. काय सांगते? त्यांनाही माझा निर्णय चुकीचाच वाटतोय. काय म्हणाले ते? काय म्हणणार आहेत? तुझं वागणं आम्हाला पसंत नाही म्हणालेत. असं म्हणालेत? तू शांत हो बघ आधी. अगं नेहमीची वाट सोडून वेगळ्या वाटेनं चालताना पायात काटे हे मोडणारच. आणि वेगळी वाट चालणाऱ्याने काट्यांची तमातरी का बाळगायची? देऊ सांग. अगं बघ तू धीराची आहेस ग.
अशा लहान सहान गोष्टींनी खचून कसं चालेल देऊ? दिवाकर, आणि तू तर केवढी मोठी दुःख अगदी पचवली, सहजरित्या पचवलीत. देव, आता सारं विसरून जा. परमेश्वरानं माणसाला विसरण्याचं केवढं मोठं वरदान दिलंय बघ, आणि किती चांगलं वरदान आहे. हं? आता सगळं विसरून जा देऊ, सगळं विसरून जा. एवढं सोपं असतं तर सारं विसरणं. दिवाकर, हो, देवदत्त गेले तेव्हा मी किती मोडून पडले होते. मी चारही दिशा अगदी अंधारून आल्या होत्या. तेव्हा त्या अंधारात माझ्या मोडून पडलेल्या केवढी सहानुभूती मिळत होती हो लोकांची. देव, मायेचा, प्रेमाचा ओलावा द्यायला सारे तयार होते. पण त्या काळ्या कुट्ट अंधारातून मी आता हळूहळू बाहेर येऊ पाहते. देव, शांत हो थोडी. जुनं सार विसरून नव्यानं विचार करू पाहते. स्वतःच असं एक जग नव्यानं उभारू पाहते हो. थोडासा स्वतःचा विचार करू पाहते. तर अवतीभवतीच्या नजरेतील प्रेम, माया, सहानुभूती जाऊन तिथे फक्त तिरस्कार उरलाय. फक्त तिरस्कार. काही कळतच नाही या दिवाकर मला. देव, या मानवी मनाच्या चौकटीवर वारंवार असे का बदल होत आहेत हो? का? चुकतेस देव, तू चुकतेस. अगं, चौकट तीच असते ग, चौकट तीच असते. चौकटीतल्या मानवी मनांच्या अंतरंगांचे रंगच तेवढे बदलत असतात, काळानुसार, वेळेनुसार आणि परिस्थिती अनुसार. देव, मन शांत ठेव. वादळ कितीही जोरात उठलं ना तरी कधी ना कधी ते शमतच बघ, शमतच कधी ना कधी. होय, वादळ शमत ना, शमत. पण आपल्या पाऊल खुणा मागे ठेवूनच. होय, पण त्याला इलाज नसतो. अगं, जे समोर येईल त्याला सामोरं जावं लागतं. देऊ, अगं, दुःख, वेदना, ओझकारणं, मनस्ताप, क्लेश हे फक्त आपल्याच वाट्याला येत नसतात ग, आपल्या वाट्याला येत नसतात देव. अगं, अवतीभोवती डोळे उघडे ठेवून बघितलं ना की ताण तणावाशिवाय एकही आयुष्य तुला दिसणार नाही बघ. आणि या ताण तणावावर मात करीतच अगं देऊ पुढे जायचं असतं. अगं, उभ्या आडव्या दोऱ्यांनी खाट विणावी ना, तसं हे आयुष्य कितीही कसोशीनं विणलं तरी जागोजागी छिद्र हे राहणारच. पण त्यावरती फुलांची चादर अंथरली ना की आतली सारी छिद्र झाकून जातात. आणि मग आपण घेतलेला निर्णय चुकीचा नाही आहे हे तुला सुद्धा मान्य आहे. दिवाकर, अगं, आपण लग्नच करतोय ना. आणि एक गोष्ट सांगून ठेवतो देऊ. काय? अगं, मुलांना पित्याचं प्रेम देण्यात मी काळी मात्र मुळीच कसूर करणार नाही ग. हवं तर हमी लिहून देतो. अगं, आपण समजूत घालू मुलांची. नको 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 दिवाकर. अहो ते अपमान करतील हो तुमचा. आणि तो मात्र माझ्याच्यानी मुळीच सहन होणार नाही दिवाकर. पण मग काय करायचं ते तरी सांग. अगं, मुलं, आई बाबा आपल्याविषयी साशंक असणं साहजिक आहे देऊ, साहजिक आहे. परंतु मी एक गोष्ट सांगतो देऊ, अगदी मनापासून सांगतो ग, की पिता म्हणून मी माझं कर्तव्य अगदी पूर्णपणे पार पाडेन. कदाचित देवदत्ता एवढा उत्तम बाप बनू शकणार नाही मी दिवाकर, पण प्रयत्न जरूर करेन. मनापासून वाटतं की आपलं सुद्धा एक घर असावं, जवळ हक्काची आपली माणसं असावीत ग. देऊ, मला मुलं नको होत. गौरव आणि गौरी यांचं पितृपद स्वीकारायचंय मला ग, आणि मी ते ठरवलं सुद्धा आहे. अगं, माझं तरी कोण, मला कोणीतरी हवं ना ग देऊ. दिवाकर, फार मोठ्या आहात हो तुम्ही, फार मोठ्या आहात. कशी कुणाची समजूत घालावी काही कळतच नाहीये. देऊ,
दिवाकर, माझं ऐका. काय म्हणतेस तू? माझा विचार सोडून द्या. काय दिवाकर, हो, काय दुसऱ्या मुलीशी लग्न करा आणि सुखी व्हा. आपणहून काटेरी वाटा का पत्करलाय तुम्ही? अगं फक्त तुझ्यासाठी अहो, देऊ, फक्त दिवाकर. तुझ्यासाठी. दिवाकर, पण का? बाकीची स्थळं काय ओस पडलीये दिवाकर. आणि माझे निर्णय घ्यायला मी काही आता मोकळी नाहीये. काय म्हणतेस तू? कळत नाहीये काय करावं ते. स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व नसतंच का? देऊ, शांत हो, शांत हो. अगं जनमताच्या विरुद्ध ते जगावेगळंच नाही का? आणि इतरांच्या मर्जीच्या हमीपत्राचं म्हणतेस ना, अगं ते द्यावंच लागत असतं. अरे पण अगं यालाच नातीगोती म्हणतात ना. अगं नात्याची नाळ एवढी पक्की असते की ती तुटत नाही. आणि म्हणून तर एकमेकांसाठी जीव तुटत असतो. देऊ, दिवाकर, मला वाटतं देऊ आजही परिस्थिती निवळेल, सारं काही ठेव होईल. काय? अगं मी विसरलोच. काय? अगं हा लिफाफा द्यायचा होता तुला. तू हा घे आणि सावकाश श्वास देऊ, सावकाश श्वास. काय? काही विशेष? बरं मी चलतो, पण एक हवाय. काय? अगं तुझ्या ओठावरचा असू बघ. अच्छा बाय, चलतो. देऊ, बाय. प्रिय देऊ, मी काही मोठा माणूस नाही, श्रीमंत तर मुळीच नाही, पण माझ्याजवळ जे काही थोडंफार आहे, पंडाची रक्कम थोडीफार आहे, ती सर्व गौरी आणि गौरवच्या नावाने मी केलेली आहे. माझं मृत्यूपत्र सोबत जोडत आहे. देऊ, आज तुझी भेट तर घ्यायची होतीच, पण मुलांचीही घ्यायची होती. आता ती बाहेर गेल्यामुळे भेट होऊ शकले नाही. बाकी ठीक. तुम्हा सर्वांचा दिवाकर. दिवाकर, दिवाकर, माणसानं एवढंही मोठं असू नये हो. हा केवढा तुमचा मोठेपणा आहे. डोळे दिपवून टाकणारा, स्वार्थाने लडबडलेल्या आणि फक्त स्वतःचाच विचार करणाऱ्या या जगाला तुमचा मोठेपणा कसा कळणार दिवाकर? अरे आई बाबा, तुम्ही या ना. आणि तुम्ही संध्याकाळी येणार होतात ना? का? आम्ही भलत्याच वेळी आलोत का? तसं नाही गाई, सहजच विचारलं. आणि हे काय, ऑफिसात नाही गेलीस? नाही, 2 दिवस झालेत घरीच आहे. मुलं कुठं? बाहेर गेली, येतीलच एवढ्यात. हां, ठीकच झालं. तू लग्न करायचं ठरवलंयस म्हणे? आई, अगं ह्या विषयावरती फोन करून बोलणं झालंय ना आई आपलं. मग पुन्हा पुन्हा काय तेच ते? होय, पुन्हा पुन्हा तेच. कारण आम्हाला काळजी आहे ती मुलांची. तुझा निर्णय पक्का आहे का? होय, माझा निर्णय पक्का आहे. म्हणे माझा निर्णय पक्का आहे. अगं काय हे देवयानी, आणि तुला काही जनाची नाही तर मनाची तरी? आई आई, अगं लाज वाटावी असं मी काय केलंय ग? पुन्हा तेच, माझंच खरं. घरात बरोबरीची मुलं. आई बाबा, तुम्ही एक लक्षात घ्या की कुठलाही निर्णय अविचारानं घेण्या इतकी तुमची ही लेक लेचीपेची नाहीये. कुणासमोर हात पसरण्या इतकी दुबळी तर मुळीच नाहीये. पण समाजात वावरताना पुरुषाविना एकट्या बाईला काय काय सोसावं लागतं याची तुम्हाला काय कल्पना आहे गाई? अगं जरट कुमारिका, विधवानी परित्यक्त्या स्त्रियांना पुरुष स्वतःची खाजगी मालमत्ता समजतात. जगणं मुश्किल करून टाकतात ग. आई, मी फक्त माझ्या आधारच शोधलाय असं नाही ग, तर या घराला राखणदारही शोधलाय म्हणण्यापेक्षा तो मला मिळालाय. आई देवायनी बेटा, कोणी सांगावं?
कुणी सांगू, त्याचा तुझ्या पैशावरही डोळा असेल. हो ना. आई, तुम्हाला मुलांची वाटणारी काळजी साहजिक आहे. तुमचा आम्हाला आधार आहे. देवदत्तांच्या मृत्यूनंतर अनेकदा मनात यायचं की संपून टाकावं हे जीवन. अर्थहीन वाटत होतं ग जगणं. परंतु तुमच्या आधारानं, तुमच्या सततच्या समजूत घालण्यानं जीवनातलं एकाकी दाटून आलेलं धुकं हळूहळू निवळू लागलं होतं. आणि मुलांकडे बघता बघता जीवनाचे संदर्भ आणि जगण्याचे अर्थ. माझ्या चिमण्या पाखरांना मायेची गरज आहे हेही पटलं मला. आणि देवदत्त गेल्यानंतर माझं उद्ध्वस्त झालेलं घरटं शाबूत ठेवण्याचं मी मलाच वचन देऊन बसले होते आई. पण एवढ्यानं हे घरटं फुटणार नाही. ही परिस्थितीनं होरपळलेला एक जीव देवदत्ताची जागा घेऊ पाहता एवढाच काय तो बदलच. चालत आलेल्या रूढी, परंपरा, चालीरीती यांचा मनावरती असलेला पगडा जरा दूर सारा. मी मग बघा आई बाबा, तुमच्या लेकीचा निर्णय तुम्हाला चुकीचा वाटणार नाही. ज्या लेकीचा निर्णय तुम्हाला चुकीचा वाटणार नाही, ज्या लेकीला तुम्ही लहानपणापासून डोळसपणे निर्णय घ्यायची सवय लावली आहेत ना, तीच तुमची लाडकी लेक चुकीचे निर्णय कसे घेईल. भावनेच्या भरात वाहून जाऊन निर्णय घेण्याचं माझं वय आता नाही आहे आई. मुलांपेक्षा आणि या घरापेक्षा मला कशाचं महत्वही नाही, खरंच नाही. पण ठीक आहे, तुम्हाला जर माझा निर्णय चुकीचा वाटत असेल तर मी माझा निर्णय बदलायला तयार आहे. हां, पण दिवाकरांचा आमच्या पैशावरची डोळा आहे असे खोटे आरोप मात्र करू नका ग आई बाबा. अहो, दिवाकरांचा मोठेपणा मी कोणत्या शब्दात सांगू तुम्हाला. घ्या हा कागद, वाचा. बघू तरी काय लिहिलंय. अहो, पत्र वाचता वाचता तुमच्या डोळ्यात पाणी. काय आहे त्या पत्रात एवढं? आता काय सांगू, त्या पत्रात काय नाहीये. म्हणजे अगं, सामान्य माणूस असूनही असामान्य विचार करणारा एक देव माणूस दडला या पत्रात. घे घे घे, तूही वाच. खरंच? अगं, त्या पत्रात एक पितृत्व आहे, मुलांवरती सावली धरू पाहणार. हो ना. आपल्या छोट्याशा मिळकतीचा मुलांना वारस करू पाहणारा एक सामान्य माणसाचं असामान्य व्यक्तिमत्व सामावलं आहे त्यात. एका सामान्य माणसाची संपत्ती ती काय असणार हो. पण जे काही आहे ते तो गौरव गौरीच्या नावे करू म्हणतोय. हो. एक कुठला कोण तो दिवा आपल्या प्रकाशानं या घराचं अंधारले पण दूर करू पाहतोय. पण पोरगी जिंकली आहे हो. हो, आणि आपण करंटे, कपाळ करंटे, कुठलाही सारासार विचार न करता ते नाकारू बघतोय. हो ना. मनात आपणच आपले तेवढे प्रश्न निर्माण करून ठेवले, पण ते चुकीचे होते आता कळलं. खरंच. आपण आपल्या लेकीवर केलेले संस्कार एवढे लेचेपेचे नव्हते, खरंच नव्हते. अगदी बरोबर. आता आपण गौरव गौरीची समजूत घालूया. देव, ये बेटा. अगं, अशी गप्प का बसले सोफ्यावरती मान खाली घालून? ये ये बेटा. देव, अगं, आम्हाला जावई पसंत आहे ग बाबा. आम्ही काय पिकली पानं केव्हा गळून पडू याचा नेम नाही. हो ना. तुम्ही आता सुखानं संसार करा, पिलांवरती माया करा. काय आई, बाबा, तुम्ही काय बोलताय हे? खरंच माझा विश्वासच बसत नाहीये हो. पोरी आमचं चुकलं ग, माफ कर बेटा. आई, असं म्हणून मला उगाच लाजावू नकोस ग. नाही बेटा. पण खरंच सांगू आई, कित्येक दिवसात आज मी मोकळा श्वास घेतलाय. हो बेटा. आत्ताच आपण मराठी नभोनाट्य ऐकलं, आधार शोधले मी. लेखिका होत्या विजया ब्राह्मणकर. या नभोनाट्यातील सहभागी कलावंत विवेक खेर,
अश्विनी जोशी, अपर्णा लखमापुरे, नंदकिशोर तारे आणि सारिका पेंडसे. दिग्दर्शक अशोक जांभूळकर आणि सादर करते चंद्रमणी बेसेकर. निर्मिती आकाशवाणी नागपूर.